श्री गुरुचरित्र अध्याय 53वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणार विद्यार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 52. एकोणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पय. सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलंकांकित रोमांचही उठती. देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती लोको उपकारा कारणे. म्हणून हस्ते गुरुवाळीती प्रेमभावे अलंगिती. देहावरी ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा. नामधारक सिया परी सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रो मिलन करी कर जोडून उभा टाके. म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वासा आधारू. भवसागर पैल पारू तुची करसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिकामद सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना. म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची एका सांगेना आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयोध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपका प्रती घडली ऐसे कथियले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरुनीती आपुले धामा. अंबरीश दुर्वासे यांचा महिमा तृतीयोध्यायी कथियेला. चतुर्थध्यायी अनुसूये प्रती. छळावया त्रयमूर्ती येती. परितीयेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी. श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी रावण जातो गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तयांप्रती गुरुकथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी. नवमोध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती दशमोध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिची उदरी एकादशी अवतरले. द्वादशोध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी भेटून येती गोदातिरी. कुक्षिवतेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दवडून गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले बिल्लावडी प्रती भुवनेश्वरी सनिंद. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टदशमोध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीसे देऊनी वरदान. गाणगापुराचा आपण एकुणावंशी श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले तिज दोन. एकमर्ता कथित ज्ञान सिद्धरूपे 20व्यात. तेची कथा एकविशी प्रेत आणिले औदुंबर पाशी. श्री गुरु येऊनी तेथे दिशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्याची वंद्या म्हैशी होती. 30 करुणी दुग्धवती 22व्यात वर दिदला. 23व्यात श्री गुरुस राजानेही गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री गुरुपादा 24व्यात वर देती. म्लेंच्या पुढे वेद पडती विप्र त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला पंचविशी. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वादकल्पना परी देऊन मत्त नायकती. 27विशी आनुनी प्रतिता विप्रांसी वेदवता करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. 28विशी तयापतिता धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपी देऊन पती व्यवस्था. गृहापती दवडीला 29 भस्म प्रभाव. त्रिविक्रमा कथित गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव. हा इतिहास तयातची त्रयाध्यायी पती मरता. तयाचे श्री करी बहुता कांता. 30 श्री गुरुनाथ नाना कथा. कथुनी शांतऊ पाहती 31व्यात तेची कथा. प्रतिवतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता. ते श्रीयते जगद्गुरु सहगमनी निघता सती. श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती.
32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वैश्यवेश्येचे कथन करीती राया पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते पंचत्रिशम प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत आनिक सोमवार व्रत सीमंतनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती सप्तंत्रिशी नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते अष्टंत्रिशी भास्कर ब्राह्मण तिघांपुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण अनिक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती 30 दिदली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी कवी शुष्क काष्टा अर्चवूनी दवडिले त्याच्या कुष्टा शबरकथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्रकलत्रेसी सायन देव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कथित यात्रा भाव वरही देती 42 43 अंतर्गत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायन देवाप्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी शनेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथियली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवनी संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर इपरगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण श्री गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूप धरुणी आपण गेले मटीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा दोंदळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवूनी पुढती आनंद विले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवूनी दवडिती कुष्ट दैवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छांचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 श्री गुरुमूर्ती देखून या शिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्त राहावे म्हणे ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे एकूणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद असते तया कुरवाळीती मज भजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया ऐसे बोधोनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले पाटती लोका परिगुरु गुप्ता असती गणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी व्हावेल म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्तजनांना जैसे पाहिले तैसी भेटपी अद्यापी हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती पूर्वी ऐकले असेल कानी त्यांते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची कुण इचे सतत करता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवितसे कर जोडुनी तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनविनी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करोनिया अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती सुचिरभूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करती बहुपुण्य दीनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवशी पासून बसावया असावे एक स्थान अतत्वार्थ भाषांनी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणावडीला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21व्यापर्यंत द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत 5वे दिनी 43 6वे दिनी सप्तमी 52 वाचुनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांगण पूजन श्री गुरुते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्रधारे करून सुचिरभूत असावे एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन
यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होत असे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवूनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु गेली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. किंवा सिद्धमुनी बहालक नामधारक शिष्य चातक. मुख पसरो नील बिंदू एक मागता अपार वर्षला. श्री गुरुरायाचे धरू चरण सिद्धमुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारणा. आपण आपली दाऊनी कुणा गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री ऋषि सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विपंचोदशोध्याय सारे अवतरणिका नाम त्रिपंचोशतमोध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र संपूर्णम. ओम तत्सत्. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.